आदरणीय श्री राठोड सर, माननीय जिल्हाधिकारी 2026 रोजी 80व्या स्वातंत्र्य दिनाने माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांचे माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे, ही आपण जपायला पाहिजे, हा सुंदर असा संदेश आजच्या या सुंदर अशा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्राचा सुजाण व जागरूक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे, याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन, पाण्याचा अपव्यय टाळेन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेल. पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करेन. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत जलयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन. चला माती वाचवू, पाणी जपू, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपर जिल्हाधिकारी ठाणे, उत्कृष्ट अपर जिल्हाधिकारी श्री हरिश्चंद्रजी पाटील. माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे सर, धन्यवाद. यानंतर निवडणूक नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय भिवंडी, उत्कृष्ट नायब तहसीलदार श्री मदन शेलार करतायत. कोकण विभागीय नायब तहसीलदार आहेत. खूप जोरदार मंडळी टाळ्या व्हायला पाहिजे. आपण येथे शाहीद शेख, महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, सन्मान करतायत माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे. यानंतर ग्राम महसूल अधिकारी, तहसीलदार कार्यालय ठाणे, उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी श्री जीवन कोरे यांना अधिकारी कर्मचारी यांचा हा सन्मान सोहळा माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांचा सन्मान करतायत. श्री अनिल गायकवाड, शिपाई, तहसीलदार कार्यालय उल्हासनगर, उत्कृष्ट शिपाई यांनाही आम्ही विनंतीपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो. यानंतर श्री प्रमोद साळवे, कोतवाल, तहसीलदार कार्यालय मुरबाड, उत्कृष्ट कोतवाल म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सन्मान होतोय श्री अनिलजी गायकवाड, शिपाई, तहसीलदार कार्यालय उल्हासनगर यांचा. आदरणीय पालकमंत्री ठाणे जिल्हा त्यांचा सन्मान करतायत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. अनुकंपा नियुक्ती आदेश वितरण आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण करत आहोत. मी विनंती करते आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना की त्यांनी हे आदेश वितरण करावं. श्री रिया सौरदे, पूजा गायकवाड यांनाही मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते. यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक आदरणीय श्री आशुतोषजी डोंगरे, माननीय पोलीस आयुक्त ठाणे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. केंद्रीय गृहमंत्री यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक ठाणे जिल्ह्यातील आपले पोलीस आयुक्त ठाणे श्री आशुतोषजी डोंगरे सर यांना आपण प्रदान केलेला आहे. आपण त्यांचा सन्मान करत आहोत. सन्मान करतायत माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे. यानंतर पोलीस सह आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण यांनाही मी इथं विनंतीपूर्वक आमंत्रित करते
केंद्रीय गृहमंत्री यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण, पोलीस सहायुक्त. पोलीस सहायुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण यांना आम्ही विनंतीपूर्वक आमंत्रित करत आहोत. सन्मान होतो पोलीस सहायुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण यांचा. केंद्रीय गृहमंत्री यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक ठाणे जिल्ह्यासाठी सुद्धा ही अति अभिमानाची बाब आहे, गर्वाची बाब आहे. केंद्रीय गृहमंत्री यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि राष्ट्रपती पुरस्कार पदक अशी दोन्ही पदकं यांना मिळालेली आहेत. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांना इथं आमंत्रित करूया. श्री संजयजी जाधव, प्रेसिडेंट्स मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस यासाठी श्री संजयजी जाधव यांना हे पदक मिळालेलं आहे. आपल्या जोरदार टाळ्या त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. यानंतर श्री पंजाब उगले यांना आम्ही इथं विनंतीपूर्वक आमंत्रित करतो. उगले यांना राष्ट्रपती पुरस्कार. यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री दिलीप भीमा डोमणे, पोलीस उपनिरीक्षक, ठाणे आयुक्तालय यांना आम्ही इथं विनंतीपूर्वक आमंत्रित करतो. श्री दिलीप भीमा डोमणे, पोलीस उपनिरीक्षक, ठाणे आयुक्तालय. सन्मान होतो श्री दिलीप भीमा डोमणे यांचा. आपल्या जोरदार टाळ्या त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. केंद्रीय गृहमंत्री यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक आदरणीय डॉक्टर शिवाजी राठोड यांना मी त्यासाठी विनंतीपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करते. डॉक्टर शिवाजी राठोड सर. मंडळी, आजच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण सर्व पुरस्कारांचा सन्मान करत आहोत. माननीय महासंचालक यांच्याकडून उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकं दिली गेलेली आहेत. त्यामध्ये आदरणीय श्री विनय कुमारजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, उत्कृष्ट सेवा पदक यासाठी आम्ही त्यांना विनंतीपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांचा सन्मान करत आहेत. सन्मान घेत आहेत पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण श्री विनय कुमार राठोड. जोरदार टाळ्या मंडळी या अभिनंदनासाठी. सन्मान होतोय श्री विनय कुमारजी राठोड सर यांचा. यानंतर पोलीस अधीक्षक तथा माननीय उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव श्री बालसिंगजी राजपूत यांना आम्ही इथं विनंतीपूर्वक आमंत्रित करतोय. सध्या माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत. त्यांना 2026 भारत सरकारचे उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. यापूर्वी आंतरिक सेवा पदक, विशेष सेवा पदक, खडतर सेवा पदक, पोलीस महासंचालक यांचे पदकही त्यांना प्राप्त झालेले आहे. यानंतर सन्मान होतोय श्री बालसिंग राजपूत सर यांचा. यानंतर पोलीस निरीक्षक श्री योगेश बोराडे सर यांना आम्ही इथं विनंतीपूर्वक आमंत्रित करतो. उत्कृष्ट सेवा पदक त्यांना मिळालेलं आहे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण श्री योगेश बोराडे, पोलीस निरीक्षक यांच्या सन्मानाबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री गुरुनाथ विशे, अतिउत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार आपण त्यांना देतो, त्याने सन्मानित करतोय. श्री गुरुनाथ विशे, पोलीस उपनिरीक्षक. सन्मान करतायत माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे. यानंतर सहाय्यक फौजदार श्री अनिल शिलवंत, अतिउत्कृष्ट सेवा पदक सन्मानासाठी आम्ही त्यांना व्यासपीठावर विनंतीपूर्वक आमंत्रित करतोय. सन्मान करतायत आदरणीय पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री एकनाथजी शिंदे सोबत इतर मान्यवरांच्या साक्षीनं.